आज पण आलेलो आहो मोहा विचायला. तुम्ही बघू शकता. हे बघा मोहाचं किती मोठं झाड आहे. या झाडाला मोह पडतात. तुम्ही बघू शकता. तो बघ ब्रदर विचू राहिला मोहा. मी पण आता विचतो. तुम्ही पाहू शकता. हे बघा एवढे विचलेले आहेत. आता परत विचायचे आहेत. तुम्ही पाहू शकता. हे बघा एक एक असं मोह विचावं लागतं. बघा किती पडलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. हे बघा बंट्या पण आमचा आलेला आहे मोह विचायला. बंट्या मोह विचायला आहे का तू? हा पटपट वीज. परत ऊन होईल. उन्हाचे मग परत मोह विचायला कंटाळा येऊन जाईल. हे बघा मित्रांनो असे एक एक असं विचारावं लागतं. भरपूर म्हणजे भरपूर आज पडलेला आहे मोह. तुम्ही पाहू शकता. बघा एक एक विचायचे तेव्हा ती मोठी टोपली भरते. एक टोपली नाही 5-6 टोपल्या भरतात. भरपूर मोह पडतात. आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे बघा याच्यासाठून काय बनतं आहे का माहिती मित्रांनो तुम्हाला? याच्यासाठून मोहाची गावठी दारू बनते. गावठी दारू माहिती आहे का तुम्हाला? ते तयार होते. आता हे मोहातलं हे मोह पडले नंतर एक फळ येईल. त्या फळापासून आपण ते जेवणामध्ये वापरतो ना तेल खायचं. ते फळापासून तेल बनतं. ते पण एकदम मस्त. म्हणजे हे झाड आहे ना याच्यापासून या फुलं पडतात. त्या फुलापासून दारू तयार होते. परत त्याला एक फळ येतं. त्याला मोहटी असं म्हणतात. त्याच्यापासून खायचं तेल तयार होतं. ते पण तुम्हाला व्हिडिओ नंतर मी टाकणार आहे. सध्या आता हे मोहांचा व्हिडिओ टाकू राहिलो. तुम्ही पाहू शकता. बघा ब्रदर खाली विचारू राहिलं मोह. मी वरती पटपट असं विचारावं लागतं. नंतर परत भरपूर ऊन होतं. मग भरपूर ऊन लागतं. त्याच्यामुळं आताच सकाळी आलो आहे 6-7 वाजता आणि घेतो पटकन मोह विचून. तुम्ही पाहू शकता. हे बघा अजून पडूच राहिले मोह. बघा किती मोठं झाड आहे हे. बघा हे बघा मोह. याच्यापासून गावठी दारू तयार होते. पण आम्ही दारू काही तयार करत नाही. आम्ही फक्त काही मार्केटला विकून टाकतो. 30-40 रुपये किलो काय भाव भेटेल त्या भावाने आपण विकून टाकायचं. ज्याला गावठी दारू तयार करायची राहते ती दारू गावठी तयार करतात. पण आम्ही दारू गावठी तयार नाही करत. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.